आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की एकदम कुरकुरीत असा हा नाश्ता किंवा हा पदार्थ आपण इथं आज बनवलेला आहे. करायला एकदम साधा आणि सोपा आहे. जर तुमच्याकडे एक वाटी रवा असेल तर तुम्ही आरामात अगदी छान असं पोटभर तुम्ही हा नाश्ता करू शकता आणि लहानांना काय मोठ्यांना देखील हा नक्कीच आवडेल. एवढा असा हा कुरकुरीत आणि जर तुम्ही टोमॅटो केचपसोबत जर खाला तर एकदम असं भारी हा लागतो. तर चला तर मग कशा पद्धतीने आपण हा पदार्थ बनवला ते बघूया. पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण अशाच सिंपल रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील. तर सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये एक 2 वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे. तर आता या पाण्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालून घ्यायचं आहे. एक अर्धा चमचा इथं मी मीठ वापरलेलं आहे. त्यानंतर एक अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेले. त्यानंतर एक अर्धा चमचा धने पावडर घालायची आणि एक अर्धा चमचा आपल्याला जिरे पावडर घालून घ्यायचे. आणि त्यानंतर आता आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. आपण 1 वाटी रवा वापरणार आहे, त्यासाठी इथं मी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे. माझ्याकडे जो रवा आहे तो बारीक रवा आहे, त्यामुळे मी 2 वाट्या पाणी वापरलेलं आहे. जर रवा तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही एक अडीच वाटी यामध्ये पाणी वापरा. तर आता पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये मी 1 वाटी रवा घालून घेतलेला आहे. आता याला आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा बारीक असल्यामुळे मी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर रवा थोडा मोठा असेल तर अडीच वाटी तुम्ही यामध्ये पाणी घाला. आता याला छान असं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या रव्याच्या गुठळ्या अशा मोडून आपल्याला छान असं हे एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला मिश्रण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून हे थोडंसं कोमट होण्यासाठी किंवा थोडंसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, म्हणून आपल्याला हे मिश्रण आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता चमच्याला लागलेले देखील मिश्रण मी हे सगळं काढून घेणार आहे. आता थोडंसं हे कोमट झालं की आपल्याला थोडंसं याला मळून घ्यायचं आहे. हाताला तुम्ही थोडं तेल लावलं तरी चालेल, पण एवढं काही अजिबात हाताला चिकटत नाही. तरी पण थोडंसं हाताला तेल लावायचं आणि एक मिनिटभर आपल्याला हे थोडंसं कुस्करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळीकडून एकसारखं मळलं जाईल आणि आपला गोळा हा अगदी सॉफ्ट असा तयार होईल. म्हणून एखादा मिनिट आपल्याला हे थोडंसं कुस्करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 1 मिनिटभर याला मी मळून घेतलेलं आहे. त्यानंतर मी केकच्या आपल्या भांड्याला काय केलेलं आहे, तेल लावून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला यामध्ये घालून हे घ्यायचं आहे आणि आपल्याला छान असं हे सगळीकडून पसरून घ्यायचं आहे. याच्याऐवजी तुम्ही ताटामध्ये जरी केला तरी चालेल, पण मी केकच्या भांड्यामध्येच हे केलेलं आहे. तुम्ही ताटामध्ये केला तरी चालेल. आता स्पॅच्युलाने मी सगळीकडून हे एकसारखं असं पसरून घेणार आहे, जेणेकरून याच्या वड्या आपल्याला एकसारख्या अशा छान अशा पाडता येईल. आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर चाकूने आपल्याला सुरुवातीला याच्या कडाया मोकळ्या करून घ्यायच्यात. जर तुम्हाला जास्त वेळ नसेल किंवा घाईत असाल तर तुम्ही फ्रीजमध्ये 1 तासभर हे जरी ठेवला ना तरी चालेल. आता आपण ताटामध्ये एका याला काढून घेऊया. अशा पद्धतीने थोडंसं याला प्रेस केलं की अगदी सहज हे आपलं मिश्रण ताटामध्ये निघतं. आता आपल्याला हव्या त्या साईजमध्ये याचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजचे याचे पीसेस करायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा याला तुम्ही आकार देखील वेगळा देऊ शकता. मी अशा पद्धतीने चौकोनी साईजचे सगळे हे आकार याला देऊन घेतलेले आहेत. तुम्ही याचे बॉल्स देखील बनवू शकता, पण मी अशा पद्धतीने छान याच्या वड्या अशा बनवून घेतलेल्या आहेत. तर इथं मी सगळं हे कट करून घेतलेलं आहे. तेल छान गरम कडकडीत करायचं आणि गॅस आपल्याला लो करायचा आहे आणि त्यानंतर एक एक आपल्याला यामध्ये ही वडी सोडून घ्यायची. अगदी गॅस आपल्याला फुल्ल करायचा नाही, कारण वरून ते करपू शकतं आणि आतून आपलं पीठ कच्चं राहू शकतं. त्यामुळे अगदी आपल्याला लो गॅसवरच एक 3 ते 4 मिनिट म्हणजेच हे छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आणि टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच हे चमच्याने पलटी करायचं नाही, कारण मिश्रण आपलं ओलसर असल्यामुळे ते चमच्याला चिकटू शकतं. त्यामुळे साधारण एखादा मिनिट झाला की त्यानंतरच आपल्याला हे थोडं अलटी-पलटी करून एक 3 ते 4 मिनिट म्हणजे छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. अगदी चवीला हा नाश्ता भारी लागतो. लहान मुले तर एकदम आवडीने खातील आणि लहानांना काय मोठ्याने देखील नक्कीच आवडेल. एकदम असा हा चवीला भारी नाश्ता हा लागतो. तुम्ही तुमच्याकडे जर 1 वाटी रवा असेल तर तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर याचे अशा पद्धतीने चौकोनी पीसेस करायचे नसतील तर तुम्ही हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याचे आकार बनवू शकता किंवा तुम्ही याचे बॉल्स देखील बनवू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही त्या पद्धतीने याला आकार देऊ शकता. एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि अशा पद्धतीने इथं मी बाकीचे देखील सगळे हे पीसेस तळून घेणार आहे. तर इथं मी सगळे हे पीसेस तळून घेतलेले आहेत.
तुम्हाला आवाजावरूनच लक्षात येत असेल की अगदी हे कुरकुरीत असे तयार होतात आणि अजिबात एक 4 ते 5 तास तरी अजिबात हे सॉफ्ट पडत नाहीत आणि तुम्ही हे असे देखील खाऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबत देखील खाऊ शकता. तुम्हाला एक मी कट करून देखील दाखवते. तुम्ही बघू शकताय की अगदी असा हा कुरकुरीत आपला हा पदार्थ इथं तयार झालेला आहे. फक्त 1 वाटी रव्याचा वापर आपण इथे केलेला आहे आणि असा प्लेट भरून आपला हा कुरकुरीत असा नाश्ता इथं तयार झालेला आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने जर 1 वाटी रवा असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर अशा सिंपल रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.